गिरणी कामगारांचा संयुक्त मराठी मुंबई चळवळीचा संयुक्त मराठी मुंबई चळवळीचा। आता ही जी चळवळ उभी केलेली आहे त्याचं एकच उद्दिष्ट आहे की आता 42 वर्षापर्यंत लोकांनी दम काढलेला आहे, पण मुंबईमध्ये 500 स्क्वेअर फुटाचं मोफत घर, तो मुद्दा घेऊन आम्ही सर्व संघटनांशी बोलणं चाललेलं आहे। ते मुद्दे घेऊन आम्ही चाललेलो आहोत। त्याचप्रमाणे जे यांनी क्रायटेरिया 82चा लावला तो 81चा असून गिरणी कामगारांच्या संपाचा क्रायटेरिया लावून जास्तीत जास्त सर्व गिरणी कामगारांना घरं ही मुंबई क्षेत्रामध्ये मोफत मिळण्यासाठी शासन दरबारी आम्ही आता यापुढे कणखर असं पाठपुरावा करण्यासाठी आंदोलनं मोठमोठी उभी करणार आहोत। त्यासाठी जे जे करावं लागेल ते सर्व संघटनेच्या माध्यमातून आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नातेवाईकाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्यावर अन्याय झाला आहे तो फक्त पहिला भ्रष्टाचार बंद करायला सांगा पॉलिटिक्सवाल्यांना। सगळीकडे 2 लाख दे, 5 लाख दे, 10 लाख दे, कुठून आणायचे कुठून आम्ही? तेवढा आम्हाला PF पण भेटला नाही हो आमच्या वडिलांना। किती त्रास आहे माहिती आहे? सगळे BMCवाला आला त्याला पैसे त्याला पैसे द्या, कुठेतरी कमी करा काहीतरी। नुसतं आपले पॉलिटिक्स गेलं तर अरे तुझं काम करणार आम्ही, फक्त गाजर दाखवतात, बाकी काम कोणीही करत नाही पॉलिटिक्सवाला। मला हेच म्हणायचं आहे, मला जे घर लागलं आहे ते मला फक्त मिळावं एवढीच माझी इच्छा आहे। असं काही नाही की मला नको, सगळ्यांना भेटलं पाहिजे घर। 9 लाख काही लोक कसंही करून घरं घेण्यासाठी प्रयत्न करतायत, पण ते दिलं तर पाहिजे गव्हर्नमेंटनी। सर हम लोग का गिरणी कामगार का काम घर मिलना चाहिए और मुफ्त मिलना चाहिए और मुंबई में मिलना चाहिए। हम लोग को बाहर ढकेलने का कोशिश कर रहे हैं लोग, पनवेल इधर रायगढ़ उधर सब बोलने का ये लोग उधर देने की कोशिश कर रहे हैं, लेकिन हम लोग का जो DR पास है मुंबई के लिए, मुंबई में ही घर मिलना चाहिए। संयुक्त महाराष्ट्र याच्या चळवळीसाठी हार्दिक शुभेच्छा। गिरणी कामगार आता DR काढला आहे सरकारने, ते एकदम बदल ते आता होळी केले फाडण्यात आहे। पण सरकारने ते मुंबईमध्ये जे NTCचे जे मिल आहे त्या NTCची मिल कामगारांना द्यावे ही आमची पहिली मागणी, आणि मुंबईमध्येच घरं भेटली पाहिजे।